नमस्कार ताईनो, आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पोषण ट्रॅकवरती नवीन अपडेट आले, ते नवीन अपडेट काय आले ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. ताईनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बघा ताईनो, सुरुवातीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन दिसेल. असं बघा, तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी डाउनलोड असेल तर तुम्हाला असं दिसणार आहे त्या ठिकाणी. आता पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन दिसल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बघा, या ठिकाणी बघायचे तुम्हाला अपडेट पोषण ट्रॅकर असं तुम्हाला इथे बटन दिसणार आहे. अपडेट बटन दिसणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस अशी दिसणार आहे. बघा, आता तुमचं पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन अपडेट झाले तर या ठिकाणी बघायचं आहे. हे बघा, तुमच्या मोबाईलमध्ये पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन अपडेट झाले. आता काय करायचं आहे, तुम्हाला ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर नवीन अपडेट काय आले ते आपल्याला इथे दिसणार आहे. आता हे बघा, आता नवीन अपडेट या ठिकाणी आपल्याला दिसते. आता हे कोणकोणते नवीन अपडेट आहेत तर हे बघा, या ठिकाणी फर्स्ट ऑप्शनला बघायचं आहे व्हॉट इज द न्यू. आता 1 2 3 4 5 असं 5 अपडेट आले. आता 5 अपडेट आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. एक एक पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. आणि कशासाठी हे अपडेट आले, आपल्याला पोषण ट्रॅकवरती काही बदल करायची गरज नाही. फक्त आपल्याला हे अपडेट आले ते कशासाठी अपडेट आले ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तर बघा, कलर कोडिंग न्यू यू आय इंट्रोड्यूस ऑन लिस्ट पेज. आता या ठिकाणी असं म्हटलं कलर कोडिंग देण्यात आले त्या ठिकाणी पोषण ट्रॅकमध्ये. आता कलर कोडिंग कसे ओळखायचं आणि कुठे बघायचं ते सर्व डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये बघायचं आहे. नंतर सेकंड पॉईंट दिले कन्सर्न टेक्स्ट इज एड इफ द डिव्हाइस इज इन डेबग मोड. आता हे दुसरा पॉईंट आहे. हा दुसरा पॉईंट पण आपल्याला बघायचं आहे. नंतर तिसरा पॉईंट दिले THR-HCM डेट सेन्सिंग इश्यू फ्रॉम ऑफलाईन मोड इज फिक्सेड. हा तिसरा पॉईंट आहे. नंतर चौथा पॉईंट आहे आधार व्हेरिफिकेशन एरर मेसेज इश्यू हॅज बीन फिक्सेड. बघा, आपण ऑलरेडी आपल्या पोषण ट्रॅकमध्ये आधार व्हेरिफिकेशन करताना आपल्याला एरर असं मेसेज दाखवत होते, ते सुद्धा अपडेट करण्यात आले. तर हे सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये बघायचं आहे. हा पॉईंटसुद्धा आपल्याला बघायचा आहे. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे या ठिकाणी. पण हा पाचवा ऑप्शन असेल ॲप्स ऑप्टिमायझेशन, हा पाचवा पॉईंट असेल. तर हे पाच पॉईंट दिले. हे डिटेलमध्ये आपल्याला पुढे बघायचं व्हिडिओमध्ये, कसं चेक करायचं आणि कलर कोडिंग काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, तुम्हाला कुठल्याही पोषण ट्रॅकमध्ये कुठलेही बदल करायची गरज नाही. फक्त तुम्हाला चेक करायचं आहे की कलर कोडिंग काय आहेत ते आपल्याला माहिती जाणून घ्यायचं आहे. चला, तर पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं ऑप्शन दिसणार तुमच्या मोबाईलमध्ये. पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर हे लाभार्थी आहेत. तर आपल्याला या ठिकाणी बघा, सुरुवातीमध्ये ते मुलं 0 ते 6 महिन्याचे मुलं असेल, किंवा 3 ते 6 वर्षाचं मुलं असेल, किंवा 6 महिने ते 3 वर्षाचं मुलं असेल, तर आपल्याला याच्यापैकी कोणतंही एक ऑप्शन क्लिक करायचं आहे. गर्भवती महिला, 0 ते 6 महिने, 3 ते 6 वर्ष मुले आणि 6 ते 3 वर्ष मुले, असं आपल्याला हे ऑप्शन दिसतं आहे. आता कुठलंही एक ऑप्शन ओपन करायचं आहे. तर मी हा ऑप्शन चॉईस केला आहे. 3 ते 6 वर्षाचं मुलाचं ऑप्शन मी सिलेक्ट केले. आता या ऑप्शनमध्ये आपल्याला जायचं आहे. मी या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी गर्भवती महिलांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आता हे बघा, आता हे गर्भवती महिला आहे यांची लिस्ट तुम्हाला दिसणार. तुमच्या पोषण ट्रॅकमध्ये तुम्ही जेवढे नोंदणी केली असेल, 5 असेल, 6 असेल, 10 असेल, 12 असेल, 25 असेल, असे तुमच्या पोषण ट्रॅकमध्ये जेवढे गर्भवती महिला असेल त्यांची लिस्ट दिसणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, आता हे जी लिस्ट दिसते या ठिकाणी क्लिक करायची गरज नाही. कुठेही तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं नाही. तर नवीन नोंदणी करा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं नाही. तर आपल्याला कलर कोडिंग बघायचं आहे. तर हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल 3 कलर दिले. बघा, हे कलर कोडिंग आहेत. तर हे 3 कलर का देण्यात आले आणि कशासाठी देण्यात आले ते आपल्याला बघायचं आहे. तर या
गर्भवती महिलेच्या नावावर कुठल्याही तुम्हाला चेंजेस करायचे नाही, तर फक्त आपल्याला कलर कोडिंग बघायचं आहे. व्हॉट टू द कलर ऑन दिस पेज असं म्हटलं आहे. तर आपल्याला कलर कोडिंग बघायचं आहे. तर तुम्ही कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे? या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. व्हॉट डू द कलर ऑन दिस पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे. हे बघा, पुढचं पेज दिसतंय तुम्हाला या ठिकाणी. आता हे आपल्याला व्हॉट डू द कलर ऑन दिस पेज मीन्स असं म्हटलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी कशासाठी देण्यात आले हे 3 कलर 1 2 3. आता हे कलर कोड का देण्यात आले ते आपल्याला बघायचं आहे. बघा, ट्रायमर्स हे फर्स्ट आहे, फर्स्ट ट्रायमर्स, सेकंड ट्रायमर्स आणि थर्ड ट्रायमर्स. आता 3 पॉईंट दिले आणि 3 पॉईंट कशासाठी देण्यात आले, तर फर्स्ट पॉईंट आहे हे बघा ग्रीन कलरमध्ये दिले. हे ग्रीन कलरमध्ये आपल्याला बघायचं फर्स्ट ट्रायमर्स. आता या ठिकाणी फर्स्ट ट्रायमर्स 0 ते 3 महिने. आता जी गर्भवती महिला असेल त्यांचं आपल्याला ओळखायचं आहे. आता 3 ते 6 महिने झाले असेल गर्भवती महिलेचं, तर आपल्याला ते ग्रीन कलरमध्ये दिसणार या ठिकाणी, या कलरमध्ये दिसणार आहे. आणि त्यांचे आठवडे किती झाले असेल, 0 ते 13 आठवडे झाले असेल त्यांचं, त्या महिलेचं, गर्भवती महिलांचं. तर आपल्याला हे असं ओळखायचं आहे. आता 0 ते 3 महिने झाले असेल त्या महिलेसमोर आपल्याला असं ग्रीन कलरचं सिम्बॉल दिसणार आहे. बघा, आपल्या पोषण ट्रॅकमध्ये आपल्याला चेक करायचं असेल तर कोणती महिला गर्भवती किती महिन्याचं आहे ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं. तर आपल्याला एक एक नावावरती क्लिक करायची गरज नाही, तर आपल्याला फक्त कलरमध्ये ओळखायचं आहे. ग्रीन कलर असेल तर आपल्याला इझी समजतं. त्या लिस्टमध्ये पाहिल्यानंतर ग्रीन कलरमध्ये असेल तर ही महिला 0 ते 3 महिने झाले गर्भवती आहे आणि तिचे आठवडे किती झाले, 0 ते 13 आठवडे झाले असं समजून चालायचं. नंतर सेकंड कलर दिले या ठिकाणी सेकंड ट्रायमर्स. आता सेकंड ट्रायमर्स आपल्याला कसं ओळखायचं आहे, 3 ते 6 महिने झाले असेल त्या गर्भवती महिलेचं, तर त्यांचं नाव पुढे असं कलर देण्यात आलं असेल. हा सेकंड कलर देण्यात आला असेल, हा सेकंड कलर देण्यात आला असेल आणि त्यांचे आठवडे किती असेल, मग 14 ते 27 आठवडे असं समजून चालायचं. बघा, आपण जसं पोषण ट्रॅकवरती गर्भवती महिलेचं लिस्ट चेक करत असतो पोषण ट्रॅकमध्ये, तेव्हा आपल्याला या कलरमध्ये असेल त्या महिलेचं नाव पुढे असं कलर असेल सिम्बॉल, तर समजून चालायचं की किती महिने झाले असेल त्या गर्भवती महिलेचं. 3 ते 6 महिने झाले असेल आणि आठवडे किती असेल, मग 14 ते 27. आता थर्ड पॉईंट इम्पॉर्टंट आहे. बघा, हे थर्ड पॉईंट आहे, तर रेड कलरमध्ये दिले आहे. आता हा तिसरा कलर आहे रेड. आता या ठिकाणी थर्ड ट्रायमर्स आहे, तर आपल्याला या ठिकाणी त्या महिलेचं, जी गर्भवती महिला असेल त्यांच्या नाव पुढे हा सिम्बॉल असेल रेड कलरचा, तर त्या समजून जायचं की 6 ते 9 महिने त्या महिलेचं गर्भवती झाले. म्हणजे त्यांचं 6 महिने झाले. गर्भवती महिला किती महिन्याचे, तर 6 ते 9 महिन्याचे आहेत असं समजून चालायचं. रेड कलरचं सिम्बॉल असेल तर असं समजून चालायचं. आणि त्यांचे आठवडे किती झाले असेल, 27 ते 42 आठवडे झाले असेल असं समजून चालायचं. बघा, हे 3 पॉईंट इम्पॉर्टंट आहे. आता आपण हे सर्व एक एक पॉईंट पाहिलं, कशासाठी ओळखायचं आणि त्यांच्या नावापुढे कोणता सिम्बॉल आला, कोणता कलर आला, तर कसं समजायचं आणि किती महिने झालं असेल ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ग्रीन असेल तर 0 ते 3 महिने झाले असेल त्या महिलेचं, आणि सेकंड टायमर्स असेल तर 3 ते 6 महिने झाले असेल, आणि रेड कलरमध्ये असेल थर्ड सायकल तर टायमर्स 6 ते 9 महिने झाले असेल त्या महिलेचं असं समजून चालायचं. आणि त्यांचे आठवडेसुद्धा या ठिकाणी कॅल्क्युलेशन करण्यात आले. बघा, हे बघा, एक एक हे सर्व आठवडे दिले. आता ग्रीन कलरमध्ये असेल तर 0 ते 3, आणि सेकंड टायमर्स असेल तर 3 ते 6, आणि थर्ड असेल रेड कलरमध्ये तर 6 ते 9 महिने झाले असेल. म्हणजे शेवटचा पॉईंट असेल यांचं, लास्ट पॉईंट असेल गर्भवती महिलेचं, असं समजून चालायचं. आता हे कलर कोडिंग आहेत. कलर कोडिंग आपल्याला इझी समजणार आहे. आपल्या पोषण ट्रॅकमध्ये बघायचं आहे आणि हे आपल्याला कलर आले का नाही ते चेक करायचं. आणि आपल्याला त्या लाभार्थीचं, गर्भवती महिलेचं कुठलंही नाव काहीच चेंज करायची गरज नाही. फक्त आपल्याला कलर बघायचं आहे, कलरमध्ये आलं असेल आणि किती महिने झाले असेल त्याचं गर्भवती, आणि ते आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये बघता येते. आता बाहेर यायचं आहे. बाहेर आल्यानंतर आपल्याला हे बघा, आता ते 3 कलर आपल्याला आपण पाहिलं होतं, ते 3 कलर या ठिकाणी बघा. हे 3 कलर कशासाठी देण्यात आले,
तर आपल्याला असं आपण आपल्या आपल्या पोषण ट्रॅकमध्ये जर आपण गर्भवती महिलेची लिस्ट पाहिली तर आपल्याला या ठिकाणी असं ऑप्शन दिसणार आहे. हा एक ग्रीन असेल आणि हा एक रेड असेल आणि हा दुसरा कलर असेल आणि हा तिसरा कलर असेल. यांच्या नावापुढे असं कलर देण्यात आलं असेल, ते कलर ओळखायचं आणि ते आपल्याला समजायचं. आता 0 ते 3 महिने झाले असेल तर ग्रीन असेल आणि 3 ते 6 झाले असेल तर हे सेकंड असेल आणि थर्ड असेल. 6 ते 9 महिने झाले असेल त्यांचे रेड कलरमध्ये असं त्यांच्यासमोर असं नाव पुढे दाखवणार आहेत. तर समजून चालायचं. आपण लिस्ट बघता आपल्याला समजेल कलर कोडिंगमध्ये की ही महिला इतके दिवस झाले त्यांचे गर्भवती आहे असं समजून चालायचं. नंतर बाहेर यायचं आणखी. आता बाहेर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा, आता जसं हे सर्व ऑप्शन आपण पाहिलं. आता 3 ते 6 वर्षाचं मुलांचं पाहिलं आपण, 0 ते 6 महिन्याचं पाहिलं नाही आपण. तर सर्व सेम दिसणार आपल्याला. तर आपल्याला आता काय करायचं आहे, 6 महिने ते 3 वर्ष असं आपल्याला बघायचं आहे. तर कोणत्या ऑप्शनवरती जायचं आहे तुम्हाला, 0 ते 6 महिन्याचं बघायचं आपल्याला. तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं 0 ते 6. ते क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा, आता आधी आपण 3 कलर पाहिलं होतं कलर कोडिंग. तर या ठिकाणी बघा इथे कलर दिले बघा, 1 2 3 4 5 असं दिले. आता हे 1 2 3 4 5 कलर दिले. आता 5 कलर का देण्यात आले, आधी तर 3च पाहिलं होते आपण, आता इथे 5 कलर देण्यात आले. तर 5 कलर कशासाठी देण्यात आले तर आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी कुठल्याही लाभार्थ्यांच्या नावावरती क्लिक करायचं नाही. हे लाभार्थी आहे, या लाभार्थ्यांच्या नावावर कुठल्याही आपण क्लिक करायचं नाही. नवीन नोंदणी करा या ऑप्शनवरती सुद्धा क्लिक करायचं नाही. तर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं हे बघा, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आता हे 5 कलर देण्यात आले, ते आपल्याला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचं पेज दिसणार आहे. असं बघा, आपल्याला हे आता 5ही कलर दिसते आपल्याला. व्हॉट डू द कलर्स ऑन दिस पेज मीन्स असं म्हटलं आहे. आता 5 कलर देण्यात आले. तर आपल्याला या ठिकाणी फर्स्ट कलर रेड आहेत, सेकंड आणि थर्ड आणि 4 आणि 5. आता या ठिकाणी आपल्याला कलर वाईज आपल्याला बाळ ओळखायचं आहे. आता बाळ कसं ओळखणार आहे तुम्ही, बघा मी झूम करून दाखवतो. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल सर्व सेवर्स ॲक्यूट मेन्स्ट्रुएशन्स सॅम. आता सॅम असं दिले बघा, हे बघा या ठिकाणी बघायचं सॅम असं दिले. तर हे आपल्याला रेड कलरमध्ये हा बाळ सॅममध्ये आला, सॅममध्ये असेल हा मुलगा. आणि दुसरा असेल तर मॅम. आता ह्या मॅमचा मुलगा आहे. या ठिकाणी मॉडरेट ॲक्यूट न्यूट्रिशन असं म्हटलं आहे. न्यूट्रिशन हे मॅमचं असेल. आणि हा सर्व 1 नंबरचा असं सेव्हरेन ॲक्यूट न्यूट्रिशन्स सॅम. आता सॅमचं असेल, सेकंड मॅमचं असेल आणि थर्ड नंबर असेल बघा, तो बाळ असेल, तो जाड असेल असं म्हटलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला जसं कलरमध्ये दिलं असेल, आता रेडमध्ये आलं असेल तर हा सॅमचा असेल बाळ, आणि सेकंड नंबरमध्ये आला तर हा मॅमचा बाळ असेल, आणि थर्ड आला असेल तर हा थर्ड कलर आला असेल. तर हे बघा, हे कलर चेक करायचे तुम्ही, हा कलर ओळखायचं आहे. तुम्ही हे पाठ करून घ्यायचं आहे पोषण ट्रॅकवरती की कोणत्या कलरमध्ये काय आहेत ते आपण ऑलरेडी सर्व कलर पाठ करून घ्यायचं आहे. हा जांभळा कलर आहे, हा कलर तुम्ही या ठिकाणी त्या बाळाच्या नाव पुढे आला असेल हा कलर, तर समजून चालायचे की तो बाळ कसा आहे, जाड असेल. आणि पुढचा कलर असेल या कलरमध्ये असेल, त्या बाळाच्या नावाच्या पुढे हा कलर आला असेल तर तो बाळ काय असेल, अति जाड लठ्ठ असेल असं समजून चालायचं. आता अति जाड लठ्ठ असेल आणि ग्रीनमध्ये असेल बघा, हे शेवटचा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, सामान्य. आता हे सामान्य का देण्यात आले, कारण तो बाळ जास्त लठ्ठ पण नाही, जाड पण नाही आणि तो कुपोषित पण नाही. तर सामान्य असेल तो बाळ म्हणजे त्याचं आरोग्य चांगलं असेल आणि तो व्यवस्थित असेल असं समजून चालायचं. म्हणजे हे 5 कलर दिले, हे 5 कलर असं ओळखायचं आपल्याला. तर ग्रीनमध्ये दिलं असेल तर त्याचे काय टेन्शन घ्यायचं नाही, कुपोषित नसेल किंवा नसेल तो, आणि कुठल्याही म्हणजे त्याला डिसीज नसेल, तर तो आरोग्य चांगलं असेल त्या मुलाचं. म्हणजे ग्रीन कलर आलं त्या बाळाच्या समोर तर मग समजून चालायचं की हा बाळ चांगला आहे आपला.
असं समजून चालायचं आहे. अशी अपडेट देण्यात आली. हे 5 कलर ओळखायचं आपल्याला. फर्स्ट कलर सॅमचा आणि सेकंड मॅमचा आणि थर्ड जाड असेल बाळ त्याचं आणि चौथा नंबर दिला आहे. हा कलर अति जाड लठ्ठ मुलगा असेल त्यांच्यासमोर येणार आहे आणि ग्रीन असेल तो सामान्य मुलगा असेल, एकदम तंदुरुस्त असेल, त्याचं कुपोषित नसेल, तो जास्त जाड पण नसेल, लठ्ठ पण नसेल आणि सामान्य असेल असं समजून चालायचं ग्रीन कलरमध्ये असेल तर. पुढे बघा, आता आपल्याला पुढे बघायचं आहे. हे बघा, आपण आता 5 कलर पाहिलं, हे आपल्याला कलर पाहिलं होतं आपण. आता कलरमध्ये आपल्याला जसं आता तुम्ही तुमच्या पोषण ट्रॅकवरती तुम्ही जेव्हा चेक करणार आहे तुमचं बाळचं आता कलरमध्ये, तर 5 कलर जसं आपण 3 कलरमध्ये पाहिलं होतं कसं ओळखायचं, तसं आपल्याला 5 कलरमध्ये ओळखायचं आहे. या ठिकाणी आता हे तुमच्या पोषण ट्रॅकवरती बाळाचं लाभार्थ्यांचं तुम्हाला लिस्ट दिसेल. या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट कलर असेल ग्रीन, सेकंड असेल हा थर्ड रेड आणि 4, 5 असं तुम्हाला सर्व बाळाचं नाव पुढे तुम्हाला असं कलरमध्ये दिसणार आहे. आता ते समजून चालायचं की कोणत्या कलरमध्ये कोणतं बाळ आहे, अति लठ्ठ आहे का किंवा सामान्य आहे का किंवा जाड आहे का किंवा सॅम आहे का किंवा मॅम आहे काय असं आपल्याला ओळखायचं आहे. हे 5 कलर दिलं असेल त्या बाळाचं नाव पुढे बघा. आता फॉर एक्झाम्पल मी देतो. आता हे ग्रीन आहे. आता एक एक कलर वाटून घेतो. हे 3 कलर आहेत. आता हा सॅम असेल, हा मॅम असेल आणि हा जाड असेल. आणखी पुढे 2 असेल ते अति जाड असेल, लठ्ठ असेल आणि अजून एक असेल तो सामान्य असेल. म्हणजे सामान्य असेल तो त्याचे आरोग्य चांगलं आहे असं समजून चालायचं. असं आपल्या लिस्टमध्ये दाखवलं जाणार आहे. आता जे अतिलठ्ठ असेल तर त्यांच्या पुढे तसंच कलर येणार, त्यांचं नाव पुढे तर या ठिकाणी कलर येणार आहे, हे समजून चालायचं. आता कलर पाहिलं, कलर बघताच बरोबर आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हा मुलगा मॅमचा आहे का सॅमचा आहे का, हे आपल्याला त्या ठिकाणी ओळखता येणार आहे. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल बघा, हा सिम्बॉल दिले, हा मॅमचा आहे तर मॅम आला या ठिकाणी आणि सॅमचा आलं असेल तर एस आलं असतं आणि जाड असेल किंवा अति जाड लठ्ठपणा असेल किंवा सामान्य असेल तर सामान्य असं आलं असतं. या ठिकाणी तुमची लिस्ट चेक करायची, कोणता मुलगा कसा आहे ते लिस्ट चेक करायचे. चला तर आपण बाहेर यायचं आहे, आणखी पुढे जायचं आपल्याला. या ठिकाणी बघा, उपस्थिती सकाळची नाश्त्याची. आता HHW दैनिक ट्रॅकर. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, एखादा गर्भवती महिला असेल त्याचं नोंदणी करताना आपल्याला नेटवर्क इश्यू येत असेल आणि त्यांचं आपलं मोबाईलमध्ये नेटवर्क गेलं असेल तर आपण नोंदणी करताना नोंदणी केली असेल आणि नोंदणी केल्यानंतर आपल्याला पुढे असं ऑप्शन दिसणार आहे बघा. फायनली आपण सबमिट केल्यानंतर आपल्याला हे बघा, THRHCM गर्भवती महिला. आता गर्भवती महिला एखादी नवीन महिला असेल, त्यांची नोंदणी करायची असेल तर तुम्ही नोंदणी करताना, आता हे नोंदणी करत असताना तुमचं नेटवर्क गेलं असेल आणि नोंदणी करताना हे बघा, आता हे नवीन नोंदणी करते इथे या ठिकाणी बघायचं आहे. हे नवीन नोंदणी करताना नेटवर्क गेलं असेल, आता नेटवर्क गेल्यास पण या ठिकाणी असं दाखवणार आहे. हे बघा, हा ऑप्शन दिसणार, डाटा सेव्ह सक्सेसफुल असं दाखवलं जाणार आहे. पण हा ऑप्शन आल्यावरती सुद्धा चेक करायचं की नोंदणी झाली का नाही ते चेक करायचं आपल्याला. तर आपल्याला मागे यायचं आहे. हे बघा, असं आपल्याला दिसणार आहे. आता या ठिकाणी जसं आपण गर्भवती महिलेची नोंदणी केली होती आणि त्यांचं आपल्याला डाटा सेव्ह सक्सेसफुल असं नाव आलं होतं, तर आपल्याला चेक करायचं आहे की पेंडिंगला आहे किंवा नाही. हे आपल्याला गर्भवती महिलेची नोंदणी केली होती आपण नेटवर्क इश्यू असताना आणि त्यांची नोंदणी पेंडिंगला आहे किंवा सेव्ह झाली किंवा ते सर्व आपल्याला चेक करायचं आहे. तर कसं चेक करणार आहे आपल्याला, तुम्ही कसं चेक करणार आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे. आता कुठे चेक करणार आहे, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की कसं चेक करायचं, पेंडिंगमध्ये राहिलं असेल तर कसं चेक करायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर या ठिकाणी बघा, हा रेड कलरमध्ये तुम्हाला एक डिजिट दिसतो. या ठिकाणी हा डिजिटवरती तुम्हाला टिक करायचं आहे. या डिजिटवरती टिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसणार आहे. हे बघा, आता ज्या महिलेचं नोंदणी करताना तुमचं पेंडिंगमध्ये दाखवत असेल
तर त्या महिलेचे नाव या ठिकाणी दिसणार आहे. 2 असेल, 3 असेल, 4 असेल, असं 5 असेल, असं त्या महिलेचं नोंदणी करताना नेटवर्क गेलं असेल तर या ठिकाणी तुमचं पेंडिंगमध्ये असेल ते ॲप्लिकेशनचं, त्या लाभार्थ्याचं त्या महिलेचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तर त्या महिलेचं नाव दिसणार, ते तुम्हाला या ठिकाणी कुठलाही बदल करायची गरज नाही, कुठेच जायची गरज नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा, या बटनावरती क्लिक केल्यानंतर हे बघा सक्सेसफुल झालं आहे. आता जसं आपण या बटनावरती क्लिक केल्यानंतर ते ऑटोमॅटिक नेटवर्क आल्यानंतर ते ऑटोमॅटिक ते पेंडिंगला असेल, ते सबमिट झालं असेल आणि सबमिट झाल्यानंतर तुम्हाला इथे कुठलंही एक नाव दिसणार नाही. या ठिकाणी पूर्णपणे ब्लँक दिसणार आहे आणि तुमचं जे नोंदणी करताना तुम्हाला पेंडिंगमध्ये जे नाव दाखवत होते ते सर्व गायब झाले आणि ते ऑटोमॅटिक सर्व सबमिट झाले. या बटनावरती क्लिक केल्यानंतर हे सर्व नाव गायब झाले. बघा, आता हे सक्सेसफुल झालं आहे आणि आपल्या पोस्टिंग ट्रॅकवरती यायचं आहे. आता जसं आधार व्हेरिफिकेशन इरर येत होता तुम्हाला पोस्टिंग ट्रॅकवरती, ते सुद्धा अपडेट करण्यात आले, त्याचंसुद्धा करेक्शन करण्यात आलं आहे. तर आपल्याला हे बघा, या ठिकाणी बघायचं आहे आधार सत्यापित करा असं म्हटलं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आधार सत्यापित करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं ऑप्शन दिसणार आहे, पुढचं पेज दिसणार आहे. हे बघा, या ठिकाणी कुठलीही नोंद नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे काहीच दिसत नाही या ठिकाणी. तर तुम्ही आधार सत्यापित केल्यानंतर तुम्हाला तुमचं करत असेल, तुम्ही नोंदणी करत असेल तर तुम्हाला इथे दिसेल. तर या ठिकाणी कुठलंही रेकॉर्ड उपलब्ध नाही असं म्हटलं आहे या ठिकाणी. तर कुठलीही नोंदणी करत नाही मी, त्याच्यामुळे असं दाखवत आहे. तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्ही आधार सत्यापित करा. कुठे पेंडिंगला असेल, इरोड असेल तर तुम्ही आधार व्हेरिफिकेशन करू शकता. आता इरोडचे इश्यू येणार नाही तुमच्या पोस्टिंग ट्रॅकवरती, असं तुम्हाला सर्व डिटेलमध्ये येणार आहे. बघा ताईंनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट मिळत राहील. आणि बघा, तुम्ही व्हिडिओ बघत असताना खाली ब्लॅक पट्टीमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल, त्या ठिकाणी फक्त तुम्ही प्रेस करा, दाबा, ते बटन दाबून द्या आणि ते दाबल्यानंतर तुम्हाला जे नवनवीन अशी माहिती येणार आहे ते मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये सुरुवातीमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.